नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आईच्या माहेरच्या प्रॉपर्टीचा म्हणजेच आईच्या माहेरच्या जमिनीचा हिंदू वारस कायद्याप्रमाणे काय स्टेटस असतं आणि मुलांना वारस म्हणून कसा हक्क निर्माण होतो, आईला काय अधिकार असतं, हे सगळं आपण बघूया। तर मित्रो, आत्तापर्यंत आपण जे काही जमिनीचे कायदे बघत आहोत त्याच्यामध्ये सगळे जे तरतुदी आम्ही पाहिल्यात त्या वडिलांच्या प्रॉपर्टीचे किंवा वडिलांच्या जे काही लिनेजमध्ये जे प्रॉपर्टीज आहेत त्याबद्दल पाहिलं। आपण आज बघतोय की आईला तिच्या माहेरून जर एखादी जमीन मिळाली किंवा एखादी प्रॉपर्टी मिळाली तर त्याचा स्टेटस काय असतं। हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये सेक्शन 14 असं म्हणतं की एखाद्या स्त्रीला तिच्या माहेरून एखादी प्रॉपर्टी मिळाली, जमीन मिळाली, तर त्या प्रॉपर्टीमध्ये त्या जमिनीमध्ये ती स्त्री ॲब्सोल्यूट ओनर असते। आता हा फरक बघा तुम्ही, वडिलांना जेव्हा त्यांच्या वडिलांकडून प्रॉपर्टी मिळते तेव्हा ती हिंदू वारस कायद्याप्रमाणे वडिलोपार्जित प्रॉपर्टी बनते आणि जेवढे खालचे वारस आहे त्यांचा या प्रॉपर्टीवर हक्क निर्माण होतो। पण सेम गोष्ट होते आईला जेव्हा तिच्या वडिलांकडून प्रॉपर्टी मिळते तेव्हा त्या प्रॉपर्टीवर हिंदू वारस कायद्याप्रमाणे इतर वारसांचा हक्क निर्माण होत नाही। आई ही एकटी ॲब्सोल्यूट ओनर असते आणि ती ठरवू शकते की तिला तिच्या माहेरून जी काही जमीन मिळाली त्या जमिनीचं काय करायचं, ठेवायचं, विकायचं, उधळून द्यायचं, काय करायचं, सगळ्या मुलांमध्ये समान वाटप करून द्यायचं की एकालाच द्यायचं की काय करायचं, हा सगळा अधिकार आईला असतो। याच्यावर कायदा कुठलंही नियंत्रण ठेवत नाही किंवा कायदा कुठलंही आईला बंधन घालत नाही। म्हणजे खरं तर ही एक मोठी विसंगती आहे। बघा, वडिलोपार्जित प्रॉपर्टी वडिलांना मिळाली तर वडील ती प्रॉपर्टी विकू शकत नाही। जर वडिलांनी ती प्रॉपर्टी विकली तर कायदा म्हणतो की तुम्ही फक्त 3च कारणासाठी विकू शकता, त्याच्या व्यतिरिक्त जर इतर कुठल्या कारणासाठी जर तुम्ही जमीन विकली वडिलोपार्जित तर आम्ही ते खरेदीदस्त रद्द करू, असं कायदा दम भरतो कोणाला, वडिलाला। याच्या उलट आईला काय म्हणतो, बाई तुला तुझ्या माहेरून प्रॉपर्टी मिळाली, तू काहीही कर, आम्ही तुला काहीच नाही म्हणत, हवं तर पूर्ण तुझ्या माहेरची जमीन विक, जाऊन युरोपची टूर करून ये, हिंडून फिरून ये, आम्ही काही नाही म्हणत। पण हेच काम जर वडिलांनी केलं, त्याला वडिलाकडून मिळालेल्या प्रॉपर्टीला जर त्यांनी विकलं आणि जर तो युरोप फिरून आला तर कायदा काय म्हणतो, अच्छा वडिलोपार्जित प्रॉपर्टीला विकून तू युरोप फिरून आलास, ते विक्रीचं जे दस्त आहे तेच रद्द करतो, कायदा डायरेक्ट रद्द करून टाकतो। इतकं परस्पर विसंगत तरतूद आहे। वडिलाला जी प्रॉपर्टी त्याच्या वडिलाकडून मिळते त्याला वडील विकू शकत नाही, जरी वडिलांनी विकली तरी ते विक्री जे दस्त आहे ते रद्द होतं। आईला तिच्या वडिलाकडून मिळालेली प्रॉपर्टी आई फ्री आहे, ती काहीही करू शकते। अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे। कायद्याला स्त्रीवर एवढा भरोसा आहे की कायद्याने तिला तिच्या वडिलाकडून मिळालेली प्रॉपर्टी तिने आपल्या हिशेबाने सोक्षमोक्ष लावावा इतकं स्वातंत्र्य दिलं आहे। आणि हे देताना स्त्रीला कायद्याने कुठलाही निर्बंध घातला नाही। याचं मेन कारण हेच आहे की स्त्रीवर कायद्याचं अतोनात विश्वास आहे आणि स्त्री जेव्हा केव्हा तिच्या वडिलाकडून मिळालेल्या प्रॉपर्टीचं जे काही सोक्षमोक्ष लावेल ते योग्यच लावेल असं कायदा मानतो। आणि हे कुठे सिद्ध होतं, या हिंदू सक्सेशन ॲक्टच्या कलम 14 मध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की स्त्री तिच्या वडिलाकडून आलेल्या प्रॉपर्टीचं तिला वाटेल त्या प्रकारे सोक्षमोक्ष लावावं। त्यामुळे मित्रो, जर तुमच्या आईला तिच्या माहेरून प्रॉपर्टी मिळालेली असेल तर त्या प्रॉपर्टीचं तुमची आई तिच्या हिशेबाने पाहिजे तसं सोक्षमोक्ष लावू शकते। आवडत्या मुलाला पूर्ण प्रॉपर्टी देऊ शकते, ना आवडत्या मुलाला काहीच न देता त्याला तसंच ठेवू शकते किंवा सगळ्यांना समान देऊ शकते, किंवा आपल्या मुलामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये वाटप करून देऊ शकते। तिला जसं वाटेल तसं ती सोक्षमोक्ष लावू शकते। पण हे कधी ती हयात असतानाच हे सगळं करत असेल तर ठीक। पण यापैकी कुठलाही दस्त न करता समजा आई मयत झाली तेव्हा मात्र सगळे मुलं समान वाटप किंवा समान हिस्सा घेण्यास पात्र होतात। त्याच्यामुळे जर आईची प्रॉपर्टी असेल, एखादा मुलगा नालायक असेल,
तो जर तिचं आईचं समजा देखभाल करत नसेल तर अशा नालायक मुलाला प्रॉपर्टीमधून वगळून दुसरा चांगला मुलगा किंवा मुलगी असेल तर तिच्या नावाने आई आपली संपूर्ण प्रॉपर्टी करू शकते, अशा पद्धतीची तरतूद आहे. आत्ता जेही मी बोलतो की आई तिच्या हिशेबाने तिच्या प्रॉपर्टीचा सोक्षमोक्ष लावू शकते, ती ॲब्सोल्यूट ओनर आहे. या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. तुमच्या स्क्रीनवर आता जो जजमेंट दिसतंय त्या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने या अनुषंगाने सखोल विवेचन केलेलं आहे की स्त्रीला तिच्या माहेरून मिळालेली प्रॉपर्टी ही तिची ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी असते. त्या प्रॉपर्टीचं ती तिला पाहिजे तसं सोक्षमोक्ष लावू शकते. या संदर्भाने सगळ्या गोष्टी या जजमेंटमध्ये विस्ताराने सांगितलेल्या आहेत. त्यामुळे मित्रो, तुमच्या आईची प्रॉपर्टी असेल, त्या अनुषंगाने काही समजा तुमचा वाद असेल तर तो सोडवण्यासाठी तुम्ही हे जजमेंट वापरू शकता आणि जो काही वाद आहे तो सोडवू शकता. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर सल्ला देऊ. बाय.